त्यानंतर आपल्या दुसऱ्या कवयित्री डॉक्टर सु विद्यार्थी देशपांडे आणि त्याच्यानंतर मसाप पुणे शाखा सोलापूरचे प्रतिनिधी श्रीयुत पद्माकरजी कुलकर्णी. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर सौ श्रुतीश्री वडकबाळकर, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य भाषा समिती तज्ज्ञ समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर केशवराव देशमुख, सोलापूरचे भूषण ज्येष्ठ कवी श्री माधवजी पवार. आज माझा दुसरा काव्यसंग्रह वृत्त फुलोरा कविता बांधणीची प्रकाशित झाला याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या अक्षरधारा बरसत येता उमलून येती शब्द फुले, अक्षरधारा बरसत येता उमलून येती शब्द फुले, गंध पसरतो काव्यानंदी हर्षाने मन देह झुले. अक्षय नाते तुझे नि माझे, अक्षय नाते तुझे नि माझे, नित्य निरंतर हे कविते, चिरस्नेहाची ज्योत आगळी हृदयामध्ये मी जपते. उतरण आली आयुष्याची, उजळण झाली आठवणीची, यावे फिरुनी क्षण सोनेरी, पुनश्च मखमल तारुण्याची, उतरण आली आयुष्याची. काजळ भरल्या विरहात चूर झाले, आठव तुझाच होता विरहात चूर झाले, आठव तुझाच होता. व्याकुळ सूर गातो हा मारवा उषाला, गेलास ठेवूनी तू माझ्याच वागण्याचा, बिघडून तोल गेला माझ्याच वागण्याचा, बिघडून तोल गेला. का ठेवला तरी मी, का ठेवला तरी मी हा. परंतु एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावी वाटते. भटाने जसं गझलेची बाराखडी दिलेली आहे तशी विद्याने देखील वृत्तांची बाराखडी दिलेली आहे. अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक, विशेषतः वृत्तांचा अभ्यास, त्याच्या वाट्याला मी पण गेलो नाही. जे जमत नाही ते कबूल करतो मी. गझलेच्या वाट्याला मी गेलो नाही, कारण गझल हे वृत्त असेल पण त्याची वृत्ती असायला हवी. गझल भी अल्फाज और बंदिश ही नहीं काफी, गझल भी अल्फाज और बंदिश ही नहीं काफी, जिगर का खून भी चाहिए असर के लिए. ते जिगरचं रक्त पाहिजे, तसं त्यांच्यात ती वृत्ती आहे विद्याच्या लिखाणामध्ये. साहित्य परिषद 2 कवयित्रींच्या संग्रहाचं प्रकाशन करते. ही घटना सुद्धा मला फार महत्वाची वाटते. एखाद्या संस्थेला असं वाटणं की आपण 2 महिलांचे दगड, महिलांचे नाही, अशा 2 महिलांचे कविता संग्रह प्रकाशित करणं ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते. अतिशय सुरेख पद्धतीनं 1.5 तासापासून हा कार्यक्रम चाललेला आहे. शेवटी पाहुण्याला उठवलेलं आहे. ही घटना सुद्धा फार क्रांतिकारक आणि आनंदाची घटना. सूत्रसंचलन करणाऱ्यांनी आता अत्यंत साक्षेपानं आणि फार स्वच्छपणे बोलत होत्या.
नाही तर सूत्रसंचलन करते इतके बोलत असतात की त्यांना आवरावं लागतं. दीर्घ संचलन करणाऱ्या एका व्यक्तीला मी असं विचारलं की इतकं का बोलता तुम्ही? ते म्हणाले सूत्रसंचलनाचे स्वतंत्र कार्यक्रम होत नाही म्हणून आम्ही बोलतो. तेव्हा इतकं सुंदर सूत्रसंचलन, इतक्या सुंदर रचना, इथे 2 रचना गायल्या, किती अप्रतिम गझल त्यांनी या ठिकाणी गायली. त्यांचं अभिनंदन करायला पाहिजेत, शिवाजीरावांचं अभिनंदन करायला पाहिजेत. दोघींच्या कविता वाचताना सुद्धा मला परत वंदनाच्या कविता वाचत असताना मला कासचं पठार समोर दिसत होतं. वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या गंधाचे, वेगवेगळे फुलं, वेगवेगळे आकार आणि तो नैसर्गिक सगळा उमाळा मला दिसत होता. आणि मी प्रस्तावनेत किंवा अभिप्राय देताना सुद्धा म्हटलं होतं की विद्याच्या कवितेमध्ये मला वृंदावन गार्डन दिसत होतं की इकडचं फुलं किती सुंदर आहेत बघेपर्यंत तिकडची फुलं आणखीन सुंदर आहेत. हे कारंज छान आहे म्हटलं तर तिकडचं कारंज अजून छान आहे. एखाद्या रमणीय बागेत आपण फिरावं तसं मला विद्याच्या कवितेमधून जाताना जाणवत होतं. खरं तर